मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोल्हापूर सांगली साइडचा जो सुप्रसिद्ध भडंग आहे तो कसा बनवायचा हे पाहणार आहोत। आणि हा भडंग बनवण्यासाठी लागणारा भडंग मसाला कसा बनवायचा हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। सर्वात आधी हा कोल्हापुरी भडंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। मी इथे अर्धा किलो भडंग घेतलेले आहे। भडंगसाठीचे स्पेशल मुरमुरे असतात ते नॉर्मल मुरमुऱ्यांपेक्षा जास्त फुगीर असतात आणि साईज मध्ये थोडे छोटे असतात। अर्धा किलो भडंगसाठी मी इथे 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर फोडणीसाठी मी इथे घेतलेले आहे साधारण 10 ते 12 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे मी ठेचून घेतलेल्या आहेत। लसणामुळे खूप छान टेस्ट येते भडंगला, अजिबात स्किप करू नका। थोडी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, शक्यतो फ्रेश कढीपत्ताच यूज करा। कपने जर मेजरमेंट घ्यायचे झाले तर साधारण पाव कप मी कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। हा भडंग बनवण्यासाठी आपण भडंग मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 चमचा हळद पावडर, 2 चमचे धने पावडर, 3 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे। यामुळे खूप छान कलर येतो भडंगला। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा तिखटवाली रेड चिली पावडर वापरली तरी चालेल। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा काळे मीठ आणि 1 चमचा साधे मीठ मी इथे वापरलेले आहे। त्याचबरोबर 2 चमचे साखर मी इथे घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवले तरी चालेल, पण कोल्हापुरी भडंग थोडासा तिखटच असतो। फोडणीसाठी मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे। सर्वात आधी आपण भडंग मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हळद पावडर, धने पावडर, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हिंग, आमचूर पावडर, काळे मीठ, साधे मीठ आणि साखर घालून घेते आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे। आणि हे पहा, अशा प्रकारे आपला भडंग मसाला तयार झालेला आहे। हे अर्धा किलोचे प्रमाण आहे। जर तुम्हाला जास्त भडंग बनवायचा असेल तर तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स त्या प्रमाणामध्ये वाढवून घ्या। भडंग बनवण्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी ऑइल गरम करायला ठेवले आहे। शेंगदाण्याचे प्रमाण मी इथे थोडे जास्त वापरलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचे प्रमाण थोडे कमी केले तरी चालेल। हे शेंगदाणे आपल्याला गोल्डन रंगावर छान फ्राय करून घ्यायचे आहे। इथे आपण जो भडंग घेतलेला आहे तो छान कुरकुरीत असला पाहिजे। जर तो कुरकुरीत नसेल तर तुम्ही बारीक गॅसवर तो थोडासा रोस्ट करून घ्या। आणि इथे शेंगदाणे छान फ्राय झालेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। आता आपल्याला कढीपत्ता फ्राय करायचा आहे। कढीपत्ता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा आहे। कढीपत्ता, मिरची, लसूण छान कुरकुरीत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यात जर मॉइश्चर कंटेंट राहिले तर भडंग लूज पडण्याची किंवा सादळण्याची शक्यता असते। आणि कढीपत्ता इथे छान कुरकुरीत झालेला आहे, तो आपण काढून घेणार आहोत। आता आपण हिरवी मिरची ही अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। छान गोल्डन रंगावर आपल्याला मिरची फ्राय करून घ्यायची आहे। मिरची, कढीपत्ता शक्यतो तुम्ही फ्रेश यूज करा, ज्यामुळे खूप छान टेस्ट येते याची भडंगमध्ये। आणि मिरची ही इथे छान फ्राय झालेली आहे, तीही आपण काढून घेणार आहोत। आता आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचा आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी वेगवेगळे फ्राय करून घेतले आहे, ज्यामुळे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखे फ्राय होतात। आणि तुम्ही बघू शकताय लसूणही इथे छान फ्राय झालेला आहे। यापेक्षा आपल्याला तो जास्त नाही फ्राय करायचा, नाहीतर तो जळण्याची शक्यता असते आणि भडंगची टेस्ट त्यामुळे स्पॉइल होऊ शकते। लसूणही मी इथे काढून घेतलेला आहे। आता आपल्याला भडंगसाठीची फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी जिरी मोहरी ऑइल मध्ये घातलेली आहे। जिरी मोहरी तडतडली की आपल्याला त्यात भडंग मसाला घालून घ्यायचा आहे। पण भडंग मसाला घातला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तेल खूप गरम आहे, त्यामुळे सर्व मसाले व्यवस्थित परतले जाणार आहेत। गॅस चालू ठेवला तर ते करपण्याची शक्यता असते।
सर्व मसाले छान परतले गेलेले आहेत. आता आपण त्यात लसूण, मिरची आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि थोडेसे परतून आपल्याला हा सर्व मसाला भडंगवर घालून घ्यायचा आहे. कढईमध्ये जो मसाला राहिलेला आहे त्यात मी थोडेसे मुरमुरे घालून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आणि आता हे मसाले आपल्याला भडंगमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आपल्याला भडंग हातावर अशा प्रकारे रब करून घ्यायचं आहे हलक्या हाताने, ज्यामुळे सर्व मसाले भडंगला एकसारखे लागले जातील. मसाल्याच्या काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्याही आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय सर्व मसाले भडंगला व्यवस्थित लागलेले आहे. कलरही खूप छान आलेला आहे. अगदी मार्केट सारखा भडंग इथे तयार झालेला आहे. आणि आपला मस्त झणझणीत असा कोल्हापुरी भडंग इथे तयार झालेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने हा भडंग मसाला बनवून कोल्हापुरी भडंग नक्की ट्राय करून पहा. आणि तुमचा भडंग कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.